नमस्कार शेतकरी मित्रांनो, योगेश फार्मिंगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत टमाट्याबद्दल काही माहिती. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जे टमाटर पाहत आहे हे टमाटर शेतकरी मित्रांनो याला लावण्यात फक्त 20 ते 22 दिवस झालेले आहे आणि याची क्वालिटी तुम्ही पाहू शकता. यावर एकही फवारा मारलेला नाही आणि हे वीर जातीचं टमाटर आहे आणि खूप छान पद्धतीने ग्रोथ करत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला फुलं येण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. आता 22 दिवसात जर या टमाट्याला फुलं येत असेल तर तुम्ही विचार करू शकता की हे किती दिवसात येऊ शकतं. तर शेतकरी मित्रांनो, याची जे टमाटर ज्या लागण्याची क्षमता आणि तोडण्याची क्षमता अगैप 55 दिवसात याचा माल चालू होते. 50 ते 55 दिवसात आणि 50 ते 55 दिवसात तुमच्याकडे पैसे येण्यास सुरुवात होते. पण याची ग्रोथ वाढवण्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर कोणत्या फवारण्या घ्यायच्या आहेत आणि कोणते खत टाकायचे आहेत याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा याची ग्रोथ वाढवण्यासाठी आपल्याला पांढऱ्या मुळ्याची वाढ करायची आहे आणि पांढऱ्या मुळ्याच्या वाढीसाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ह्युमिक जेलची फवारणी करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्याला एखादं साधं कीटकनाशक वापरावं शेतकरी मित्रांनो. साधं कीटकनाशक याच्यासाठी शेतकरी मित्रांनो, कारण आपल्या टमाटे जे आहे हे खूप नाजूक असते आणि आपल्या नाजूक अवस्थेत शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाला थोडी बाधा होण्याची क्षमता असते. त्यामुळे एखादं साधं कोणतं इमेमॅक्टिन जर तुम्ही फवारणी केली तर फार चांगलं होईल. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, कोराजनसुद्धा मारू शकता. पण शेतकरी मित्रांनो, कोराजन हे पाणी दिल्यावर तुम्ही मारू शकता, कारण कोराजन हे फूल, फळ आणि महत्त्वाची गोष्ट जे अळ्या आहे याला कंट्रोल करण्याचं काम करत असते आणि फळांना उत्तेजित करण्याचं काम करते, फुलांनासुद्धा उत्तेजित करण्याचं काम करते. त्यामुळे जमिनीत ओलावा असणे हे आवश्यक असते. आणि पाण्याचं व्यवस्थापन जर शेतकरी मित्रांनो तुमचं शेत चांगलं असेल तर पाण्याची जी पातळी आहे जमिनीमध्ये ओलावा पाहून तुम्ही तुमच्या नियोजनानुसार पाणी देऊ शकता. पुन्हा एकदा सांगतो शेतकरी मित्रांनो, ही वीर जातीचं टमाटर आहे आणि यावर सगळ्यात कमीत कमी रोग पडते आणि हे रोग प्रतिकार क्षमतेला सहनशील आहे. त्यामुळे हे चांगलं टमाटर आहे आणि भावातसुद्धा एक नंबर आहे आणि मालालासुद्धा ज्यावेळेस माल येईल त्यावेळेस मी व्हिडिओ बनवणार आहे शेतकरी मित्रांनो. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.